आदित्य ठाकरे कोण आहे? संजय राऊत करायचं काय? खाली डोकं वर पाय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने मोठी खळबळ उडाली. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सध्या भारतीय युवक भरकटलेला आणि मंद झाल्याचं म्हटलं. त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर जोरदार टीका केली जात आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की सर्व भारतीयांसाठी जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. व्लादिमीर लेनिन. पुढे त्यांनी कंसामध्ये लिहिलं की सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. संजय राऊत यांच्या या सोशल मीडिया पोस्ट नंतर भाजपाने जोरदार टीका केली आहे. आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे, अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत. आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत. मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे. आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे. त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे. त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाही आहेत. ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमचे युवक आहेत. या पोस्टने नवीन वादाला तोंड फुटल्याचं बघायला मिळतंय. शिवसेनेच्या युवा सेनेनं राऊतांच्या घरासमोर आंदोलन केलंय. नेमकं काय झालंय बघा. बरोबर आहे, बरोबर नाही, माफी मागा सांगा. बाहेर आहेत नाही असं कसं साहेब? आम्ही निरोप देतो. आपला खूप सोडून विनंती तुम्ही युवक आहे ना, हे युवक आहे. येस येस, तुम्हाला सुद्धा शिवी देता येतो. येस येस, युवक आहे म्हणजे तरुण पिढी आज कष्ट करून ज्या पदावर आले की खच्चीकरण करताय. तरुणच आहात एका प्रकारे. 100% तरुण विषय नाही. तरुणाविरोधात बोलत आहे. तरुणाच्या विरोधामध्ये आज 2014 पासून त्यांच्या जुदांचा बंधू आमदार आहे. ड्रग्स बद्दल काय विषय काढला? ड्रग्सचं पूर्ण बर्बादी केली या व्यक्तीने. लोकप्रतिनिधी कशाला असतो? हा भाई आराम से भाई, हमको ही प्लान लेंगे भाई. या गाडीच्या समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे. संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्याच्याच समानार्थ आज या ठिकाणी आम्ही हे युवा सेनेचं हे आंदोलन घेतलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश या गोष्टीची नक्कीच निश्चितपणे नोंद घेणार आहे की ज्या पद्धतीने युवा आज जर मुंबईमध्ये बघितलात किंवा बाहेरगाव देशामध्ये आपल्या संपूर्ण बघितलात तर युवकांची जी फळी आहे ती अर्थव्यवस्था असेल, कुठचेही क्षेत्र असेल त्यामध्ये ती उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आज आपण बघितलं असाल तर UPSC आणि MPSC मध्ये सुद्धा युवा वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चमकत आहे आणि देशाला सांभाळत आहे, स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा काही वक्तव्यांना या ठिकाणी मला असं वाटतं युवा सेनेकडून तीव्र निषेध आम्ही. तुमच्या नेत्यांकडनं संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलं तेव्हा त्यांना म्हटले होते पूर्वेश नाईक की राऊत साहेब स्वतः मंद आहेत आणि भरकटलेले आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून
सुनील राऊतांनी उत्तर दिलेलं आहे की पूर्वेश नाईक हे स्वतः भरकटलेले मंद आहेत. पूर्वेश सरनाईक हे भरकटलेले मंद नाही तर अत्यंत हुशार आणि कर्तृत्वान नेतृत्व आहे. ग्राउंड लेवलला काम करणारं, युवकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारं नेतृत्व आहे. आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात. ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी. त्यांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किती तरुण आहेत ते सुद्धा त्यांना त्याची सुद्धा कल्पना नसावी. सुनील राऊतने आणखी एक टोला तुम्हाला लगावला. ते म्हणतात की तुम्हाला कार्यकर्ते जमवण्यासाठी ठाण्याहून, पवईहून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून भांडूपमध्ये कार्यकर्ते आणावे लागतात. त्यांनी जर एक आंदोलनाचा इशारा दिला असता तर एका मिनिटात 1000 कार्यकर्ते जमा केले असते. वाचाळवीर आहेत, त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे. मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे. आणि इकडची जी गर्दी आहे ही सर्व युवकांची गर्दी आहे, विक्रोळी विधानसभेतील सर्व तरुण मुलांची गर्दी. शेवटचा प्रश्न, तुम्ही माफी मागायला लावत आहात, विचारत आहात माफी मागणार का? त्यावरती राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलंय की माफी मागणार नाही. आता तुम्ही त्यामुळे पुढची तुमची भूमिका काय? बघा, या गोष्टी हे जे काही विधान त्यांनी केलेलं आहे त्याचं संपूर्ण देशातील युवक हे नोंद घेणार आहेत. जसं लोकसभेला, विधानसभेला, महानगरपालिकेला या लोकांना घरी बसवलंय तसंच पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029ला सुद्धा हा संपूर्ण युवा वर्ग यांच्या विरोधात उतरून यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. बंगल्यावरती धडकणार